Hello dear students, in one short video series today we are going to discuss chapter heredity and evolution. या चॅप्टरमधले सगळे महत्त्वाचे कन्सेप्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे की एक्झामला जाण्यापूर्वी ते तुम्हाला आलेच पाहिजेत. सो स्टुडंट्स, बिफोर स्टार्टिंग विथ मी तुम्हाला महत्त्वाची एक अनाउन्समेंट किंवा सूचना देत आहे. आपले क्लास 10चे ॲडमिशन्स 2024 सालचे जे आहेत ते सुरू झालेले आहेत. जे स्टुडंट्स ऑनलाईन पद्धतीनं क्लासेस अटेंड करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्या स्टुडंटनी मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑल्सो यावर्षीचे स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुप्स बनवलेले आहेत. सो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते यूज करून आपले ग्रुप जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टरचे स्टडी मटेरियल्स वेगवेगळ्या हेडिंग अंडर, म्हणजे जसं की सपोज एक ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरच्या नोट्स, त्यानंतर त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, इन टेक्स्ट क्वेश्चन, डायग्राम बेस्ड क्वेश्चन, 1 मार्क क्वेश्चन्स असतील, क्विज असेल, त्या अशाच प्रकारचे 6 ते 7 कॅटेगरीज मी बनवलेल्या आहेत. आणि सगळेच्या सगळे कंटेंट्स त्या चॅप्टरशी रिलेटेड मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ते मिळणार आहेत. व्हॉट यू हॅव टू डू इज जस्ट जॉईन द व्हॉट्सअप ग्रुप, की ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट, छान अभ्यास करा. आता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टरमधला सगळ्यात महत्त्वाची जी पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे पेज नंबर 1 वरती तुम्हाला काही सायंटिस्ट आणि त्यांचे हेरिडिटीच्या फील्डमधलं असणारं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचं आहे. जसं की मेंडेल असेल, ग्रिगर जॉन मेंडेल, ही इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ ऑर पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, जे पी प्लांटवरती त्यांनी एक्सपेरिमेंट केले. त्यानंतर ह्युगो डेव्हरिस हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी म्युटेशनचा स्टडी केला. ओस्वाल ॲव्हरी, मॅक्लिन मॅकार्थी, जॉन मॅक्लिऑइड यांनी DNA हे जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ह्याचा स्टडी केला. फ्रँकोइस जॅकब आणि जॅक मोनार्ड ह्या सायंटिस्टनी प्रोटीन सिंथेसिसचं जे मॉडेल बनवलेलं होतं ते, असे काही इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स तुम्हाला जे दिलेले आहेत, ॲटलिस्ट तेवढं तरी, म्हणजे प्रत्येक सायंटिस्ट आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन एवढं तरी, इयर जर नाही जरी आले तुम्हाला तरी हरकत नाही, बट ॲटलिस्ट तेवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे. उलटसुलट जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात की प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल कोणी बनवलं किंवा म्युटेशनचा स्टडी कोणी केला, हू इज कन्सिडर्ड ॲज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे 1 मार्क क्वेश्चन असतात तिथं ते महत्त्वाचं आहे. तो जो पार्ट आहे तो तुम्हाला आलाच पाहिजे. डोंट स्किप दॅट. त्यानंतर दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे प्रोसेस ऑफ सेंट्रल डोग्मा. बिफोर दॅट हेरिडिटी, इव्हॉल्युशन ह्या कन्सेप्ट म्हणजे त्याच्या डेफिनिशन्स तुम्हाला येत असतीलच, नसतील तर तोही पार्ट करून घ्या. नेक्स्ट पार्ट आहे तो सेंट्रल डोग्मा प्रोसेस. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, तर इट इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स बाय DNA थ्रू RNA. DNAच्या थ्रू, म्हणजे DNA काय करतो, RNAच्या थ्रू प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस फॉलो करतो किंवा बनवतो त्याला म्हणतात सेंट्रल डोग्मा प्रोसेस. ही प्रोसेस होते 3 स्टेप्समध्ये. सगळ्यात पहिली स्टेप ट्रान्स्क्रिप्शन, दुसरी ट्रान्सलेशन, तिसरी ट्रान्सलोकेशन. तर सगळ्यात पहिली सेंट्रल डोग्माचे जे ट्रान्स्क्रिप्शन फेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहाल, तुम्हाला 1 मार्कचे मध्ये तर येतीलच त्याच्यातले क्वेश्चन, त्याचा प्रश्न नाही. 2 मार्कसाठी तुम्हाला फक्त ट्रान्स्क्रिप्शनवरती नोट विचारली जाते किंवा ती डायग्राम देतील ट्रान्स्क्रिप्शनची आणि आयडेंटिफाय द प्रोसेस इन्व्हॉल्ड इन इट, असं 3 मार्काला वगैरे सुद्धा तुम्हाला 2-3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पूर्ण सेंट्रल डोग्मा प्रोसेस 5 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. सो आता महत्त्वाचे पॉईंट्स ट्रान्स्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय काय लिहिले पाहिजेत बघा. सगळ्यात आधी म्हणजे इट ऑकर्स इन द न्यूक्लियस, पहिला मुद्दा. दुसरा, ट्रान्स्क्रिप्शनबद्दल मी सांगत आहे, न्यूक्लियसमध्ये होतं. दुसरा म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, तर DNA जो आहे इट मेक्स अ कॉपी ऑफ द न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स. DNA जो आहे आपला, ह्या DNAचं असं डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं, राईट. मग हा DNA अनवाइंड होतो अंडर ॲन एन्झाईम विच इज कॉल्ड ॲज RNA पॉलिमरेज. हे एक नाव लक्षात ठेवा, हे तुमच्या उत्तरात तुम्ही लिहिलं पाहिजे. पहिल्यांदा DNA अनवाइंड होतो RNA पॉलिमरेज एन्झाईमच्या इन्फ्लुएन्स अंडर. त्यानंतर ह्याचे दोन्ही स्ट्रँड सेपरेट झाल्यानंतर हे जे प्रत्येक स्ट्रँडवरती जे न्यूक्लिओटाईडचं एक कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असतं, तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे A असेल इकडे तर T असेल, इकडे G असेल तर इथे C असेल, ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग ऑफ प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. मग हे दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतात. दोन्ही स्ट्रँड सेपरेट झालेल्यापैकी कुठल्या तरी एकाच स्ट्रँडला येऊन RNAचे न्यूक्लिओटाईड्स अटॅच होतात. न्यूक्लिओटाईड म्हणजे काय असतात, तर तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन बेस, पेंटो शुगर आणि फॉस्फेट ग्रुप ह्या तिघांचा मिळून न्यूक्लिओटाईड बनतो, राईट. मग हे सपोज हा एक
RNA न्यूक्लिओटाईड आहे, ह्याच्यामध्ये ॲडेनिन आहे. असाच ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल असे RNAमध्ये 4 प्रकारचे न्यूक्लिओटाईड आणि DNAमध्ये पण 4 प्रकारचे न्यूक्लिओटाईड, ज्याच्यामध्ये इथे यूच्या ऐवजी T असतं. DNAमध्ये थायमिन असतो, RNAमध्ये युरॅसिल असतो. सो हा एक न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स आहे. हे सगळे न्यूक्लिओटाईड्स आहेत. इथे ATGC असा काहीतरी सिक्वेन्स असेल, परत CGCAAT असा काहीतरी सिक्वेन्स असेल, त्याला कॉम्प्लिमेंटरी. इथं A म्हटलं की इथं T या प्रकारचा नायट्रोजन बेसेसचा सिक्वेन्स दुसऱ्या स्ट्रँडवरती आहे. मग आता काय होतं, दोन्हीपैकी कोणता तरी एकाच स्ट्रँडला येऊन हे RNAचे न्यूक्लिओटाईड आहेत ते अटॅच होतात. म्हणजे इथं A असेल तर इथे U असणारा mRNA अटॅच होईल. इथे T आहे, इथं A, इथे G आहे, इथं C. सो ह्या पद्धतीनं 3 न्यूक्लिओटाईडचा एक ग्रुप, ज्याला आपण ट्रिपलेट म्हणतो, असे खूप सारे कोडॉन्स जे न्यूक्लिओटाईड आहेत ते ॲक्च्युली अरेंज होतात. आणि मग हे जे स्ट्रक्चर बनलं ह्या दुसऱ्या स्ट्रँडवरती, ह्याला म्हणायचं mRNA. ही सगळी प्रोसेस झाली कुठं, न्यूक्लियसमध्ये. आणि ह्या प्रोसेसला म्हणायचं सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA. ह्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. ही प्रोसेस होते न्यूक्लियसमध्ये. एकदा का हा mRNA न्यूक्लियसमध्ये तयार झाला, देन इट मूव्ज टू द सायटोप्लाझम. आणि मग सायटोप्लाझममध्ये गेल्यानंतर हा जो mRNA आहे त्याला tRNA येऊन अटॅच होतो. mRNAवरती जो मेसेज आहे, म्हणजे DNAचा कॉम्प्लिमेंटरी जो मेसेज आता mRNAमध्ये आहे. मग परत mRNA निघून गेल्यानंतर DNAचे स्ट्रँड्स पुन्हा जे अनवाइंड होते ते पुन्हा वाइंडनिंग झालं. आता काय झालं, हा मेसेज जो आहे DNAकडचा, तो मेसेज घेऊन mRNA न्यूक्लियसमधून बाहेर पडला अँड इट विल कम नाऊ टू द सायटोप्लाझम. हिअर एकदा हा mRNA बाहेर आला की त्याला रायबोझोम जो आहे तो येऊन अटॅच होईल. रायबोझोममध्ये आपला रायबोझोमल RNA प्रेझेंट असतो. रायबोझोम कंटेन्स रायबोझोमल RNA. मग हा आपला mRNA आहे, राईट. याला येऊन हा रायबोझोम इथे अटॅच झाला. ज्या पॉईंटला रायबोझोम अटॅच झाला आहे तिथे त्याला तिसरा RNA जो tRNA ज्याला म्हणतो आपण, tRNAचं स्ट्रक्चर कसं असतं, इथे खाली 3 न्यूक्लिओटाईड असतात आणि याच्या वरच्या पार्टमध्ये इथे अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात. सो हे एक tRNA आहे. मग ह्याच्यामध्ये सपोज काहीतरी AUC असा काहीतरी सिक्वेन्स असेल. याला म्हणायचं, म्हणजे जे tRNAवरती आहेत ते अँटीकोडॉन, mRNAवरती आहेत ते कोडॉन. कोडॉन आणि अँटीकोडॉन ह्या दोघांचं एक बेस पेअरिंग अगेन तयार होईल. कोडॉन अँटीकोडॉन एकमेकांशी जोडले जातात आणि त्या प्रोसेसला म्हणजेच काय बघा, द tRNA ब्रिंग्ज ट्रिपलेट, म्हणजे जे अँटीकोडॉन्स, बघा मी काय सांगते, ट्रान्सलेशनची डेफिनेशन आता मी सांगत आहे. tRNA ब्रिंग्ज कोडॉन किंवा अँटीकोडॉन्स ॲज पर द सिक्वेन्स ऑफ कोडॉन्स ऑन mRNA. mRNAवरती असणाऱ्या कोडॉनच्या सिक्वेन्सनुसार tRNA अँटीकोडॉन्स आणतो आणि ते दोन्ही कोडॉन अँटीकोडॉन एकमेकांशी जोडले जातात इन द प्रोसेस कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ही प्रोसेस होते इन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. म्हणजे रायबोझोम जर इथे येऊन अटॅच झाला नसेल तर mRNA आणि tRNA एकमेकांशी अटॅच होणार नाही. आता ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन हा जो रायबोझोम आहे इट कंटिन्युअसली मूव्ज बाय अ डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. बघा आता ह्या एका ट्रिपलेट कोडॉनला हा इथं अटॅच आहे. इथं जिथं अटॅच आहे तिथे येऊन मग त्याला tRNA अटॅच होईल इथे, राईट. मग हे 2 अटॅच झाले की मग हा मागचा जो रायबोझोम आहे तो आता पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे येईल. मग परत इथे दुसरा tRNA येऊन अटॅच होईल लाईक धिस. मग ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन रायबोझोम कंटिन्युअसली मूव्ज बाय अ डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड. आणि त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे mRNAची सिंथेसिस फ्रॉम DNA, त्याला म्हटलं ट्रान्स्क्रिप्शन.
mRNAवरती जो न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स tRNA घेऊन येतो अँड इट गेट्स अटॅच टू mRNA. त्याला म्हटलं ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलेशन होत असताना रायबोझोम जो आहे इट कीप्स ऑन मूव्हिंग बाय अ डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर. त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. जेव्हा हे tRNA आणि mRNA एकमेकांना अटॅच होतात ॲट द अदर एंड हे जे अमिनो ॲसिड्स आहेत त्यांची एक लाँग चेन सायमल्टेनियसली तयार होते ॲट द अदर एंड ऑफ tRNA. हे जे आहेत ते पेप्टाईड बॉन्ड्सनी अटॅच होतात हे अमिनो ॲसिड्स आणि अमिनो ॲसिडची लाँग चेन त्यालाच आपण प्रोटीन्स म्हणतो. म्हणजे एका एंडला इकडे m आणि tRNA अटॅच होतात आणि ॲट द अदर एंड अमिनो ॲसिड एकमेकांशी अटॅच होऊन प्रोटीन्सची लाँग चेन जी आहे म्हणजे त्यांची लाँग चेन त्यालाच आपण प्रोटीन म्हणतो ते फॉर्म होतं. सो ही सगळी प्रोसेस त्याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. व्यवस्थित समजली ही महत्त्वाची आहे. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत वेबसाईटवरती. त्यातले महत्त्वाचे जे वर्ड्स ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो तेवढे लक्षात ठेवा. ही प्रोसेस सगळ्यांना आलीच पाहिजे पूर्ण सेंट्रल डोग्माची. डायग्राम वगैरे तुम्हाला त्याच्यावरती विचारले जातात. डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे डायग्राम देतात आणि एक्सप्लेन द प्रोसेस किंवा इव्हन ड्रॉ करायलासुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या डायग्राम दिल्या त्या बघून घ्या. ऑल्सो मी ह्या चॅप्टरवरचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स पण दिलेले आहेत वेबसाईटवरती आपल्या. त्या पण बघून घ्या सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. आता दुसरी पुढची कन्सेप्ट आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये होणारे सडन चेंजेस त्याला आपण म्युटेशन म्हणतो. त्याचे रिझन्स जे आहेत म्युटेशन होण्यामागचे ते म्हणजे रेडिएशन्स, वेगवेगळे केमिकल्स, इन्फेक्शियस एजंट, नॅचरल फॅक्टर्स वगैरे हे तुम्हाला रिझन्स दिलेले आहेत आणि ते म्युटेशन्स मे बी मेजर असू शकतात किंवा मायनर असू शकतात. सो ती शॉर्ट नोट मी तुम्हाला ती देखील नोट ह्याच्यामध्ये दिलेली आहे. म्युटेशनची कन्सेप्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतरची पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे इव्हॉल्युशनची प्रोसेस किंवा त्याची जी कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला त्याच्यात 2 पार्ट येतात, एक इव्हॉल्युशन आणि दुसरं थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. तुम्हाला जेव्हा इव्हॉल्युशनवरती प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही काय सांगाल आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारल्यानंतर काय सांगाल हे मी माझ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. पुन्हा शॉर्टमध्ये सांगते. इव्हॉल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस जे होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ओव्हर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाईम त्याला आपण इव्हॉल्युशन म्हटलं. स्लो आणि स्टेडीली होणारी ही प्रोसेस आहे. मग आता ह्याच्यात पहिला इव्हॉल्युशन जेव्हा तुम्ही सांगाल मी तुम्हाला काय करते एक कंपॅरिझन देते इव्हॉल्युशन आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन दोन्हीमध्ये. म्हणजे इव्हॉल्युशन विचारलं तर काय लिहाल आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारलं तर काय लिहाल. इव्हॉल्युशनमध्ये आपला पहिला मुद्दा काय असेल, एक तर त्याची डेफिनिशन असेल की इट इज द प्रोसेस ऑफ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन किंवा चेंज इन स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम त्याला आपण इव्हॉल्युशन म्हटलं. 1-2 डेफिनिशन्स दिल्या त्यातली कुठली पण एक डेफिनिशन तुम्ही टेक्स्टबुकमधली लिहिली तरी सुद्धा चालेल इथे. मग दुसरा मुद्दा म्हणजे इट रिझल्ट्स इन डेव्हलपमेंट, स्लो गोईंग प्रोसेस, new species are formed due to change in genetic, change in characters. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरमध्ये चेंज होतात म्हणून न्यू स्पेसीज फॉर्म होतात. चेंजेस गेट ॲक्युम्युलेटेड आणि मग त्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये मॉडिफिकेशन होत जातात. हे तुम्ही सुरुवात सांगाल. समजा तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारला इव्हॉल्युशनवरती तर तुम्ही एवढं जरी सांगितलं ना तरी सफिशियंट आहे. पण जेव्हा तुम्हाला 3 वगैरे मार्कांना हा इव्हॉल्युशनवरती प्रश्न विचारला जातो तेव्हा काय लिहाल, म्हणजे हे फॉर 2 मार्क्स. 3 मार्क्ससाठी ह्यात थोडंसं अजून ॲड करायचं. त्यात काय काय ॲड करणार तर लाईफ ओरिजिनेटेड 3.5 बिलियन इयर्स ॲगो. हे एक सेंटेन्स सांगाल. मग तेव्हा आधी सिम्पल एलिमेंट्स होते, मग त्यांच्यापासून सिम्पल कंपाऊंड्स फॉर्म झाले, त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स फॉर्म झाले, मग प्री सेल्स फॉर्म झाल्या, त्यांच्यापासून मग
सेल किंवा प्रिमेटिव्ह सेल्स तयार झाल्या, पहिली सेल ज्याला म्हणतो आपण, त्यांचा नंबर इन्क्रीज झाला, व्हरायटीज डेव्हलप झाल्या. ऑर्गॅनिझम जे चेंजेससाठी काय म्हणतात, जे चेंजेस आहेत एन्व्हायरमेंटमध्ये होणारे, त्याच्यासाठी जे सर्वाईव्ह करू शकले त्याच्यामध्ये ते तसेच राहिले, आणि जे हे सर्वाईव्ह करू शकले नाहीत ते वॅनिश झाले. एबल टू ॲडॅप्ट हे सर्वाईव्ह झाले, आणि मग त्यांच्यापासून परत नवीन स्पेसीस फॉर्म झाल्या. या सगळ्याचा स्क्रीनशॉट करून घ्या पटकन, आणि हे तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा. पूर्ण जेव्हा तुम्हाला इव्हॉल्युशनची प्रोसेस विचारली जाईल तर यू आर गोइंग टू राईट दीज पॉईंट्स. आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारल्यानंतर काय सांगाल ते सांगते आता बघा. हां, मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार, तर पहिलं लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम जे होतं, प्रोटोप्लाझमपासून सुरुवात झाली, त्याच्यापासून मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले, त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले, मग लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले ह्यांच्यापासून. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑल राऊंड अँड मल्टी डायरेक्शनल चेंजेस होत गेले. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल चेंजेस होत गेले, हा एक मुद्दा सांगायचा आहे, महत्त्वाचे आहेत. आणि मग त्यांच्यापासून व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर्म झाल्या. जेव्हा तुम्हाला थिअरी ऑफ इव्हॉल्युशनवरती विचारलं जाईल तेव्हा तुम्ही हे पॉईंट सांगाल. फरक कळला? इव्हॉल्युशन विचारलं की काय सांगायचं आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारलं की काय सांगायचं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. त्याच्यातला पहिला जो आहे तुमचा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे चित्र दिलेत तसं चित्र देतील, आणि मग हे कोणत्या प्रकारचे इव्हिडन्स वगैरे तो पण येईलच. शिवाय तुम्हाला जेव्हा नोट विचारली जाते तर त्यात तुम्ही पहिला मुद्दा काय सांगणार बघा. त्याच्यात तुम्ही नुसतं एक्झाम्पल त्यात ॲनिमल्स असं न देता माझ्या मते असं सांगावं तुम्ही की प्लांट्सची पण दिलीत ना काही चित्र आणि काही ॲनिमल्सची दिलीत. मग काय सांगायचं की बाय कम्पॅरिंग द मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर किंवा एक्सटर्नल ॲपिअरन्स ऑफ द ॲनिमल्स पहिल्यांदा घेऊया. मग त्या ॲनिमल्समध्ये काय काय सिमिलॅरिटी आहेत. ऑल ॲनिमल्स आर हॅव्हिंग 4 legs, 1 nose, 2 eyes, 2 ears असं सांगायचं. अँड as they are having all these structures similar, which indicates that they are originated from a common ancestor असं तुम्ही ॲनिमलच्या बाबतीत सांगाल. आणि प्लांट्सच्या बाबतीत ऑल द प्लांट्स जे आहेत दे आर हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर्स लाईक रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स वगैरे असं. अँड हेन्स इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम अ कॉमन ॲन्सेस्टर असं दोन्ही सांगा. प्लांट पण सांगा आणि ॲनिमलचं पण सांगा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्समध्ये. ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेसमध्ये काय सांगाल की जे तुमचे नेम आहेत ना ते हँड ऑफ ह्युमन, लेग ऑफ ऑक्स, त्यानंतर फ्लिपर ऑफ वेल, विंग्ज ऑफ बॅट वगैरे वगैरे ते जे आहेत. मग त्याच्यामध्ये काय सांगाल की ऑल दीज स्ट्रक्चर्स इवन दो दे लुक डिफरंट एक्सटर्नली अँड दे परफॉर्म डिफरंट फंक्शन, देन ऑल्सो their internal bony structure is common or it is having similarity which indicates they all have originated from a common ancestor. हे anatomical evidence मध्ये सांगायचं. त्यानंतर येतो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. युजलेस और फंक्शनलेस ऑर्गन्स जे आहेत त्यांना आपण व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतात. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असणारे फंक्शनलेस ऑर्गन्स. मग इवन दो दे आर नॉन फंक्शनल इन सम स्पेसीज, दे आर फंक्शनल इन सम अदर स्पेसीज असं सांगाल. आणि स्पेसिफिकली काही तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की राईट नेम्स ऑफ सर्टन व्हेस्टिजियल ऑर्गन्स विच आर नॉट फंक्शनल इन ह्युमन बट दे आर फंक्शनल इन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि ते त्यांच्यामध्ये काय रोल परफॉर्म करतात, जसं की अपेंडिक्स जे असेल ते सेल्युलोजच्या डायजेशनसाठी असतं. कोणामध्ये तर हर्बीवोर्समध्ये जे ग्रास इटर्स आहेत त्यांच्यामध्ये तो फंक्शनल नाही आपल्यामध्ये जरी प्रेझेंट असला तरी. सो हे जे काही व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. विजडम टीथ,
अपेंडिक्स असेल, त्यानंतर थर्ड आयलिड किंवा त्याला निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आपण म्हणतो तो पार्ट एक झाला, मसल्स ऑफ इयर पिन्ना, हे जे काही 5-6 वेस्टिजियल ऑर्गन्स जे आहेत तुम्हाला दिलेले, त्यांचं तुम्हाला आपल्यामध्ये ते जरी नॉन फंक्शनल असले तरी ते कोणामध्ये फंक्शनल आहेत आणि ते काय फंक्शन परफॉर्म करतात ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. असा अभ्यास करा वेस्टिजियल ऑर्गन्सचा. त्यानंतर चौथा एव्हिडन्स आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉसिल्स. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय सांगणार, तर इनिशियली फॉसिल्स एकदम 1-2 लाईनमध्ये सांगायचं की फॉसिल्स कसे फॉर्म झाले असणार, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम गेट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू सम जिओग्राफिकल फिनॉमिनन, जसं की अर्थक्वेक असतील वगैरे किंवा फॉरेस्ट फायर असं. अँड आफ्टर दॅट ड्यू टू pressure exerted by the surface of earth and certain temperature conditions, त्यांचे imprints उठतात on certain surfaces of rocks like soils or other surfaces, ज्याला आपण फॉसिल्स म्हणतो. हे फॉसिल कशी फॉर्म होतात ते पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर तो जो कार्बन डेटिंग मेथड येतो की नाही, तो पण पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये सांगायचा आपल्याला, की C12 आणि C14 जे आहेत. आता त्याच्यात काय येतं मी शॉर्टमध्ये सांगते. आपली बॉडी कार्बनची बनलेली आहे. आफ्टर अवर डेथ ॲज कार्बन 14 हा जो एक आयसोटोप आहे, कार्बन 14, कार्बन 13, कार्बन 12 असे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत कार्बनचे, जे आपल्या बॉडीमधल्या कार्बनचे जे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये असतात. आता त्यापैकी C12 जो आहे तो क्वाईट स्टेबल आहे, व्हाईल C14 जो आहे तो क्वाईट अनस्टेबल आहे. सो ॲज डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅपन्स, आफ्टर दॅट डेथ त्यांच्यामधला C14चं प्रमाण कमी कमी होऊ लागतं, C12चं प्रमाण कंपॅरेटिव्हली स्टेबल राहतं. मग एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फॉसिल किती ओल्ड आहे हे कशावरून ठरणार, तर जितकं C14चं प्रमाण लेस असेल तितका तो ओल्ड असणार. C14चं प्रमाण आणि C12चं प्रमाण हे कंपॅरेटिव्हली जर इक्वल ह्याच्यामध्ये असेल तर तो लवकर म्हणजे जास्त आधी मेलेला नसणार, तो रिसेंट फॉसिल असणार. ह्या पद्धतीनं आपण C14 आणि C12 ह्यांचा रेशो वरून आपण कार्बन डेटिंग मेथड थ्रू एखाद्या एखाद्या फॉसिलचं एज डिसाईड करू शकतो. हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. ऑल्सो 1 मार्कच्या ह्याच्यामध्ये मग ती कार्बन डेटिंग मेथड वॉज डिस्कवर्ड बाय विलार्ड लिबी, ते एक येईल. इट इज द रेशो ऑफ C14 to C12 हे एक सांगायचं. तर 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये ते झालं. हां, आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती एक डायग्रॅम आहे बघा, पॅलिओझोईक एरा, मिसोझोईक एरा, सिनोझोईक एरा वगैरे, तो जो पार्ट आहे आणि कोणत्या एरामध्ये कोणते फॉसिल सापडले तो आहे ना डायग्रॅमवाला, तो पण एकदा व्यवस्थित करून घ्या. जसं की सिनोझोईक एरामध्ये एव्ज आणि मॅमल्सचे फॉसिल्स आहेत जे सगळ्यात वरती आहेत. मग ते मी कसं लक्षात ठेवायला सांगितलं की सिनोमा असं लक्षात ठेवा. सिनेमा कसा असतो की नाही आपला, तसा सिनोमा. सिनोझोईक एरामध्ये सिनो, मॅमल्स आणि एव्ज ह्या दोघांचे फॉसिल्स. मेसोझोईकमध्ये रेप्टाईल्स, मेरे, सिनोमा, मेरे. मेसोझोईकमध्ये फक्त रेप्टाईल्स. आणि जो पॅलिओझोईक आहे त्याच्यामध्ये सिनोमा झालं, मेरे झालं, आणि पॅल्पी किंवा पॅलिओझोईकमध्ये फिशेस, ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स, इन्व्हर्टिब्रेट्स, पॅल्पी. सो ह्या पद्धतीनं मी एक छोटीशी टेक्निक डेव्हलप केली होती. सिनोमा, मेरे, पॅल्पी. म्हणजे सिनोमा म्हणजेच काय, सिनोझोईक एरामध्ये एव्ज आणि मॅमल्स. रेप्टाईल्स जे आहेत ते मेसोझोईकमध्ये. आणि पॅलिओझोईक जो एरा आहे त्याच्यामध्ये कोण आहेत मग, पॅल्पी म्हणजेच पायसेस म्हणजेच फिशेस, त्यानंतर इन्व्हर्टिब्रेट्स आणि ॲम्फिबियन्स. सो ह्या पद्धतीनं ती टेक्निक, त्याच्यात ते पण लक्षात ठेवा. 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क क्वेश्चनसाठी ते इम्पॉर्टंट आहे. हा झाला आपला पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसचा पार्ट. त्यानंतर येतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजी म्हणजेच त्यांचं कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रिओज ऑफ सर्टन इन्व्हर्टिब्रेट्स विच सजेट्स दॅट त्यांचे इनिशियल स्टेजेसमध्ये ते सगळ्यांचे स्ट्रक्चर कॉमन आहेत. लॅटर ऑन ग्रॅज्युअल चेंजेस जसे डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स होत जातात, विच इंडिकेट्स ते ऑल हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर. तो एक झाला. त्यानंतर येतो कनेक्टिंग लिंकवाला. असं झोपेतून उठवलं की नाही आणि जर विचारलं की सांग मला डकबिल प्लॅटिपस हा कोण दोघांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचे काय कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. इतकं ते व्यवस्थित करायचं म्हणजे करायचं. कनेक्टिंग लिंकवरती एखादा तरी प्रश्न असतोच, मग तो 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क काहीही असेल. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय सांगणार तुम्ही, दीज आर द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स विच शो कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप्स. मग त्याच्यातली सगळ्यात पहिली कनेक्टिंग लिंक आहे डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस, त्यानंतर
लंगफिश आहे आणि तिसरा म्हणजे पेरिपॅटस आहे. पेरिपॅटस, लंगफिश आणि डकबिल प्लॅटिपस. मग डकबिल प्लॅटिपस हा कुणामधली कनेक्टिंग लिंक आहे? इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड मॅमल्स. रेप्टाईलसारखं अंडी घालतो, मॅमलसारखं मॅमरी ग्लँड आहेत आणि हेअर आहेत ऑन देअर बॉडी. त्यानंतर पेरिपॅटस, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडामधली कनेक्टिंग लिंक आहे. ॲनेलिडामधले कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत? सेगमेंट आहेत. त्यानंतर पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर्स आहेत फॉर लोकोमोशन. आणि थिन क्युटिकल हे ॲनेलिडाचे कॅरेक्टर झाले. तर ओपन सर्क्युलेशन हे एक सांगायचं. आणि ट्रकिया फॉर रेस्पिरेशन, 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या आर्थ्रोपोडा ह्याच्यामधले ग्रुपमधले. आणि मग खाली एक वाक्य लिहायचं, फ्रॉम दिस इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट आर्थ्रोपोड्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम ॲनेलिड्स. हे एक सेंटेन्स सांगता आलं पाहिजे. हे झालं. त्यानंतर शेवटचा जो आहे तो लंग फिश, फिशेस आणि ॲम्फिबियन्स ह्यांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. नाव फिश असलं तरी त्याला लंग्स आहेत फॉर रेस्पिरेशन. आणि मग ह्याच्यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की ॲम्फिबियन्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम फिशेस. प्लॅटिपस जे आहे त्याच्यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की मॅमल्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाईल्स. हे झालं. हे व्यवस्थित आलं पाहिजे. त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे डार्विनची थिअरी, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. याच्यामध्ये आपल्याला थिअरी ऑफ म्हणजे डार्विन्स थिअरी जी आहे नॅचरल सिलेक्शन त्यालाच डार्विनिझम असं म्हणतात हे सांगितलं. ओरिजिन ऑफ स्पेसीज ह्या बुकमध्ये त्यानं ती पब्लिश केली. आणि मग ह्याचे जे मेन पॉईंट्स येतात त्या पॉईंट वाईज जर तुम्ही उत्तर लिहिलं ना तर ते जास्त बेटर ठरेल. काय पॉईंट्स आहेत बघा मी सांगते. पहिला पॉईंट ओव्हर प्रोडक्शन. मग ह्याच्यामध्ये काय सांगणार? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस इनॉर्मस बट रिगार्डलेस ऑफ द रेट ऑफ रिप्रोडक्शन देअर नंबर इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये रिप्रोडक्शनचं जेवढं पोटेन्शियल असतं तेवढं पोटेन्शियल असून सुद्धा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक स्पेसिफिक नंबर असतो इकोसिस्टममध्ये, तो कॉन्स्टंट राहतो. हे तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये सांगायचं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स reproduce enormously but their number constant. एवढं असलं तरी सुद्धा त्यांचा नंबर हा कॉन्स्टंट आहे, त्यांची संख्या काही वाढत नाही किंवा खूप कमी पण होत नाही. मग दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगाल स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आफ्टर देअर बर्थ they compete with each other for food, shelter, mating. या 3 गोष्टींसाठी they compete with each other. Competition for food, shelter and mating. ह्याला म्हणायचं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. मग नेक्स्ट सांगाल ह्याच्यात सर्वायवल ऑफ फिटेस्ट. ह्या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समध्ये कोण सर्वाईव्ह करणार? तर जो फिटेस्ट आहे, द ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव्हिंग बेटर कॅरेक्टर्स विल सर्वाईव्ह अँड द ऑर्गॅनिझम्स जे आहेत म्हणजे जे काय म्हणतो आपण ताकदवर असेल तो सर्वाईव्ह होणार आणि जे ताकदवर नाही तो व्हॅनिश होणार. ह्याला म्हणायचं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव्हिंग बेटर कॅरेक्टर्स विल सर्वाईव्ह, अदर्स विल दे आर नॉट एबल टू सर्वाईव्ह अँड दे हॅव टू व्हॅनिश. हे सांगणार इथे. आणि चौथं याच्यात सांगाल ओरिजिन ऑफ स्पेसीज. मग जे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह झालेत दे विल रिप्रोड्यूस अँड दे विल ट्रान्सफर देअर जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन अँड फ्रॉम दॅट प्रोसेस नवीन स्पेसीज अराईज होतील ज्याला आपण म्हटलं ओरिजिन ऑफ स्पेसीज. सो ह्या पद्धतीनं तुम्ही डार्विनची थिअरी जी आहे की डार्विनिझम एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर त्याचे ऑब्जेक्शन्स पण तुम्हाला सांगता आले पाहिजेत की नॅचरल फॅक्टर हा एकमेव फॅक्टर नाही की जो व्हेरिएशन्स किंवा हेरिडिटी जे आहेत त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. देर आर अदर फॅक्टर्स ऑल्सो विच आर रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक चेंजेस. हे एक ऑब्जेक्शन तिथं तुम्हाला सांगितलं की हा डार्विनिझमचा पॉईंट तुमचा कंप्लीट झाला. त्यानंतर येतो लॅमार्किझम. त्यालाच थिअरी ऑफ सॉफ्ट इनहेरिटन्स असं देखील म्हणतात किंवा त्याला थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं देखील म्हणतात किंवा त्यालाच इट इज रिलेटेड टू यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. म्हणजे लॅमार्किझमला तुम्ही काय काय सांगणार बघा. लॅमार्किझम म्हणजेच थिअरी ऑफ सॉफ्ट इनहेरिटन्स, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गनशी रिलेटेड ही आहे किंवा थिअरी ऑफ ट्रान्सफर ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं देखील तुम्ही त्याला सांगू शकता.
सो लॅमार्किझम म्हणजे त्याची सुरुवात झाली. जीन बॅप्टिस्ट लॅमार्कनी ही आपल्याला थिअरी सांगितली, हे तुम्ही सांगाल त्याच्यात. मग याच्यात तुम्ही काय सांगाल की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये जे कॅरेक्टर्स ॲक्वायर केलेले आहेत ते कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशनकडे पास होतात आणि मग त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत राहतात. त्यांचं म्हणणं आहे की जेवढा तुम्ही एखाद्या ऑर्गनचा जास्त यूज कराल तितका तो ऑर्गन जास्त स्ट्रॉंग होत जातो आणि मग ते कॅरेक्टर्स म्हणजे ते जे टेंडन्सी आहे ती दुसऱ्या जनरेशनकडे पास होत जाते पुढच्या आणि मग व्हेरिएशन्स किंवा व्हरायटीज डेव्हलप होतात, असं लॅमार्कचं म्हणणं होतं त्याच्या थिअरीमध्ये. ह्याच प्रोसेसला म्हणजे हे कॅरेक्टर्स, आता समजा मी एखादं कॅरेक्टर माझ्या लाईफस्पॅनमध्ये कमवलं तर ते मी माझ्या नेक्स्ट जनरेशनकडे पास करेन. तर त्यांनी ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हटलेत. म्हणजे लॅमार्किझमशी रिलेटेड पहिला एक यूज अँड डिसयूज ऑफ कॅरेक्टर, हे एक ह्याच्याशीच रिलेटेड आहे. त्यानंतर इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, हे देखील याच्याशी रिलेटेड आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. हे सगळे लॅमार्किझमशी म्हणजे 1 मार्कचे जे क्वेश्चन्स येतात ना तुम्हाला, तर त्याच्यात हे विचारलं जातात, तर हे माहीत असू देत तुम्हाला. आणि मग त्याच्यात त्यांनी एक्झाम्पल्स दिलीत ना की जे लोहार असतो त्याचे जे आर्म्स स्ट्रॉंग होतात किंवा मग जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये जे लेअर असतो की इट प्रोटेक्ट्स देम फ्रॉम वॉटर जे असेल ते, किंवा त्यांचे विंग्ज स्ट्रॉंग होतात, त्यांचे पायाला वेब्स येतात, हे जे काही मॉडिफिकेशन झालेत किंवा जिराफाची नेक वगैरे असे 5-6 एक्झाम्पल्स दिलेत तुम्हाला की नाही. किंवा जे स्नेक जे आहेत त्याचे लिम्स नाहीसे झाले ड्यू टू डिसयूज. म्हणजे काही एक्झाम्पल्स त्यातली यूजची आहेत, काही एक्झाम्पल्स डिसयूजची आहेत. सो लॅमार्किझममधला तो पार्ट एक महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित बघून घ्या. आणि त्याचं ऑब्जेक्शन्स, त्याचे देखील ऑब्जेक्शन्स की हे जे चेंजेस इन कॅरेक्टर्स आहेत दे आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे असं नाही होत की प्रत्येक लोहाराचा मुलगा लोहाराचा असेल किंवा प्रत्येक डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असेल, असं हे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स होतातच असं नाही. हा त्याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्शन आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो स्पेसिएशन. स्पेसीज म्हणजे काय? सगळ्यात आधी तुम्हाला ते स्पेसीजची डेफिनेशन मग सांगता आली पाहिजे की दीज आर द ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन झाल्यानंतर दे कॅन प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. रिप्रोडक्शन होऊन जे फर्टाईल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस करू शकतात त्यांना स्पेसीज असं म्हणतात. मग हे स्पेसीज फॉर्म होण्यामागची काही रिझन्स पण आहेत स्पेसिएशनमध्ये तुम्हाला जे दिलीत बघा. एक म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन किंवा आयसोलेशन आहेत, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, जिओग्राफिकल आयसोलेशन्स, हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तो एक पार्ट व्यवस्थित बघून घ्या. तो तुम्हाला 3 मार्कांसाठी स्पेसिएशनवरती शॉर्ट नोटला विचारला जातो. तो एक पार्ट आहे. जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे जिओग्राफिकल बॅरियर्समुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सेपरेट होतात आणि म्हणजे 2 भागामध्ये सेपरेट झालेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या कंडिशन्सनुसार स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणतील, त्याला आपण जिओग्राफिकल आयसोलेशन म्हटलं. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे चेंजेस इन जेनेटिक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत किंवा त्यांचं स्ट्रक्चर असेल, त्यांची मॅच्युरिटी पिरियड असेल, तो सगळा पार्ट एकदा कंप्लीट झाला तुमचा स्पेसिएशनचा की मग ह्युमन इव्हॉल्युशनचा पार्ट येतो. मुद्दामून मी इथं सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यातले फक्त महत्त्वाचे इव्हेंट्स जसं की 7 crore इयर्स अगो सुरू झाली, लेमर लाईक ऑर्गॅनिझम्सपासून डेव्हलपमेंट स्टार्ट झाली, त्यांची टेल डिसअपियर झाली 4 crore इयर्स ॲगो. CYA म्हणजे क्रोर इयर्स ॲगो. त्यांच्यापैकी काही गेले साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये, त्यांच्यापासून गिबन्स अँड ओरंगुटन डेव्हलप झाले. त्यांच्यापैकी काही जे आफ्रिकेला गेले त्यांनाच इजिप्टोपिथिकस असं म्हटलं आहे. त्यांच्यापासूनच पुढे हे गोरिला चिंपांझीज 2.5 crore इयर्स ॲगो हे गोरिलाज अँड चिंपांझीज डेव्हलप झाले. त्यांच्याचपासून पुढे ड्रायोपिथिकस डेव्हलप झाला. ह्या ड्रायोपिथिकस नंतर 2 crore इयर्स ॲगो हे स्टार्टेड युझिंग हँड्स, मग हातावर उभं जमिनीवरती राहू लागला. मग फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप्स ज्याला रॅमॅपिथिकस म्हटलं, हे 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारलं जातं. हे 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारले जातात. म्हणजे जे नॉर्थ ईस्ट एशियापासून गेले त्यांच्यापासून कोण डेव्हलप झालं, आफ्रिकेला गेलं त्यांच्यापासून कोण डेव्हलप झालं, आपले जे इव्हॉल्युशनचे रूट्स आहेत ते कुठं आहेत, तर आफ्रिकेपासून म्हणजे ह्यांच्यापासून आपली डेव्हलपमेंट झाले इव्हॉल्युशन. सो आपले जेनेटिक रूट्स आहेत आफ्रिकेमध्ये जे गेलेले इजिप्टोपिथिकस आहेत त्यांच्यापासून. त्यानंतर मग रॅमॅपिथिकस फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप, हे 1 मार्कसाठी लक्षात ठेवा. ईस्ट आफ्रिकेमध्ये 1 crore इयर्स ॲगो.
त्याच्यानंतर 40 लाख इयर्स ॲगो ऑस्ट्रलॅपिथिकस डेव्हलप झाला. त्याच्यापासून 20 लाख इयर्स ॲगो स्किल्ड ह्युमन डेव्हलप झाला. फर्स्ट वाईज मॅन निअँडरथल मॅन आहे. आणि मग बाकीचे जे सगळे आहेत क्रोमॅग्नॉन मॅन असेल किंवा फायर डिस्कवर केली वगैरे वगैरे ते सोपं आहे. हे जे महत्त्वाचे इव्हेंट्स दिलेत तुम्हाला ह्युमन इव्हॉल्युशनमधले ते ह्याच्यात दिलेले आहेत. सो दिस वॉज ऑल अबाउट द फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हे तर आहेच. आणि शिवाय एक्सरसाइजमधले क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला मी बघायला सांगितलेलेच आहेत. मिनिमम एवढे सगळे करायचे आहेत तुम्हाला. ह्यातलाच सगळा बराचसा पार्ट एक्सरसाइजमध्ये आहे. आत्ता जे मी सांगितलं आहे तोच पार्ट तुमचा एक्सरसाइज आहे. तुम्ही म्हणाल एक्सरसाइज पण करायचा, हे पण करायचं, मग राहिलं काय? तर असं नाही आहे. जेवढे मी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत आत्ता ते सगळे एक्सरसाइजमधले पण आहेत. सो दोन्ही पॅरलली स्टडी करा. नोट्स तुम्हाला दिले आहेत, डायग्राम बेस क्वेश्चन, ह्याचे सगळं मटेरियल तुम्हाला वेबसाईटवरती दिलेलं आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो दॅट इट विल बी इझियर फॉर यू टू फाइंड द स्टडी मटेरियल. सो इथंच थांबूयात. उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सायन्स 1चा पुढचा चॅप्टर कंप्लीट डिस्कस करणार आहोत. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.